मॅम मला हे विचारायचं आहे, की मला डिलिव्हरीचं पेन कसं कळेल, की मला कसं कळेल, की मी हॉस्पिटलमध्ये कधी यायचं? कसं असतं, तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे. कारण 2 टाईपच्या कळा आपल्याला जाणवतात. एकाला आपण ट्रू लेबर पेन्स म्हणतो, एकाला फॉल्स. तर फॉल्स लेबर पेन्सची सुरुवात 32, 33, 34 वीक्स म्हणजे शेवटी व्हायला लागते आणि त्या फॉल्स पेन्स येणं पण फार गरजेचं असतं, कारण त्याने गर्भाशयाचं तोंड हळूहळू उघडणार असतं, बाळाचं डोकं हळूहळू खाली येणार असतं. त्यामुळे शेवटी तिसऱ्या तिमाहीमध्ये फॉल्स पेन्स असतात. पण फॉल्स पेन्स कशा असतात? अनियमित असतात. म्हणजे दर 10 मिनिटालाच येईल असं नाही. 2 तासाने एक आली, 3 तासाने एक आली, दिवसात 2-3च आल्या. आपण झोपलो, आपण चाललो की ते निघून जातात. पण ट्रू पेन्स ह्या नियमित फ्रिक्वेन्सीने येत असतात. म्हणजे काय? दर 10 मिनिटाला कळ येतेय, पोट घट्ट होतंय. पिरियडच्या वेळेला पेन कसं होतं, त्या टाईपच्या पेन्स आपल्याला येतात. एक साधारण 30 सेकंद अशा राहतात, परत जातात. परत 10 मिनिटांनी पेन यायला सुरुवात होतं आणि ह्या पेन्स हळूहळू वाढत जातात. तर दर 10 मिनिटाने 30 सेकंदासाठी पोट आपलं घट्ट व्हायला लागलं तर समजायचं की आता ही हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आहे. आणि आपण चाललो, झोपलो की फॉल्स पेन्स बंद होतात. पण जे ट्रू लेबर पेन्स आहेत, आपण कुठलीही पोझिशन बदलली तरी त्या बंद होत नाहीत.